मी काँग्रेस नेतृत्वाला कुठेही बदनाम करण्याचा प्रयत्न केला नाही। मी काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे काम केलंय। आता भाजपमध्ये देखील प्रामाणिकपणे काम करत आहे। नाना काँग्रेस सोडून भाजपात गेले होते, त्यावेळी त्यांनी काय केलं होतं? ऐन अधिवेशन काळात नाना भाजपात गेले होते, याचं स्मरण नानांनी अगोदर करावं, नंतर इतरांवर बोलावं, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे। नाना पटोले यांनी काल माध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली होती, त्यावर आता अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे। प्रयत्न केला होता, काँग्रेसने त्यांना इतकं काही दिलं ते त्यांना आधी संपूर्ण प्रयत्न केला, प्लॅन केला। नानांना आधी या गोष्टीचा विसर पडलेला आहे की नाना काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले होते, त्यावेळेस नानांनी काय केलं होतं? आम्ही तसं तर काही केलं नाही। नाना विधिमंडळाचं अधिवेशन चालू असताना नागपूरच्या अधिवेशनाच्या काळात काँग्रेस सोडून भाजपामध्ये गेले होते, त्याचं स्मरण त्यांनी अगोदर करावं आणि नंतर इतरांवर बोलावं। काँग्रेसनं तुम्हाला खूप काही दिलं, पण तुम्ही बदनाम करायला मी काँग्रेसच्या नेतृत्वाच्या बद्दल कुठे अपशब्द बोललेलो नाही। ज्या पक्षात मी राहिलेलो आहे त्या पक्षात मी प्रामाणिकपणे काम अगोदरही केलं आहे, आजही भाजपमध्ये प्रामाणिकपणे काम करत आहे। काँग्रेस पक्षाने मला भरपूर दिलं हे मी नाकारत नाही आणि मी सुद्धा काँग्रेस पक्षाकरता भरपूर काम करून यश मिळवून दिलेलं आहे हे मी अगोदरच म्हणलेलो आहे।